जसं जंतर मंतरवर आता आंदोलन झालं तसंच एक आंदोलन महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात होत आहे. वाढवणला जे बंदर बनतंय, वाढवणला जे विमानतळ होणार आहे, त्या विमानतळाच्या विरोधात, त्या बंदराच्या विरोधामध्ये हे आंदोलन चालू आहे. आता सरकारला एखादी योजना आणायची असेल, सरकारला एखादं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल किंवा सरकारला एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल तिथे, तर त्याच्यासाठी म्हणून सरकारने तिथल्या स्थानिकांशी बोललं पाहिजे, त्यांना त्याचे फायदे समजून सांगितले पाहिजे, स्थानिकांना पटवून दिलं पाहिजे की हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून, आणि त्यांचंही ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही बघा, इतके व्हिडिओज येतात तिथे की त्या लोकांना अक्षरशः फरफटत नेलं जाते. ज्या लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला, त्यांना अक्षरशः फरफटत नेलं जाते. या अशा गोष्टी याच्यासाठी म्हणून तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही कोणासाठी म्हणून निवडून आलात, तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि त्या जनतेला तुम्ही असं वागवता. तिथं ज्या जमिनी जाणार आहेत, ज्यांच्या म्हणून जमिनी जाणार आहे, उद्या तुम्हाला घरातून बाहेर काढल्यानंतर तुम्ही याच्यावर रिॲक्ट होणार नाहीत का? तुम्ही निघणार आहात का? सरकारने सांगितलं घर खाली करा, तुम्ही घर खाली करून निघून जाणार, तुम्ही जागा सोडून निघून जाणार. त्या आपल्या पूर्वजांनी जपलेल्या जमिनी असतात, एक इमोशनल अटॅचमेंट असते. पण हे सगळं ते जे सत्तेत बसलेले असतात ना, त्यांना याच्याशी घेणं देणं नसतं. यांना फक्त काही उद्योगपतींची मर्जी राखायची असते. पण ही आंदोलनं चिघळण्याच्या अगोदर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. सरकारचं काम असतं संवाद साधणं. या देशात, या राज्यात काही हुकुमशाही नाहीये की आम्ही बोलू ती पूर्व दिशा, आम्हाला वाटलं ना आम्ही करणार तर करणार. मग तुम्ही आम्हाला निवडून दिलं, नाही निवडून दिलं, तुम्ही आम्हाला मतदान केलं, नाही मतदान केलं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही ती गोष्ट करणार म्हणजे करणार, रेटणार म्हणजे रेटणार. लोकांचा विरोध असो नसो आम्ही करणार.